पंढरपुरातील सेतू कार्यालय चालू झाल्याचे समाधान सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या भावना। पंढरपूर येथील सेतू सुविधा केंद्रामध्ये दाखल्यासाठी सर्वसामान्यांची कोणत्याही प्रकारची जादा पैशाची मागणी केली जात नाही अशा शब्दात सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होताना दिसत आहे। सर्वच दाखले वेळेत दिले जात आहेत आणि सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित सहकार्य केलं जात आहे। तसेच शासकीय नियमानुसार पावती देऊन वेळप्रसंगी फॉर्म देखील भरून दिले जात आहेत। अशा शब्दात सेतू सुविधा केंद्राविषयी भावना व्यक्त होत आहेत। अनेक दिवसांपासून पंढरपूर कचेरी येथील सेतू कार्यालय बंद होते, ते आता पूर्ववत पुन्हा आणि व्यवस्थितपणे चालू झाल्याने आनंद व्यक्त होत आहे। पहा सेतू कार्यालयाविषयी देण्यात आलेल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया। मी शीतल आनंद सर्वदे, राहणार पंढरपूर। आम्ही इथं तहसील कार्यालयामध्ये आल्यावर आम्हाला पूर्ण सहकार्य मिळतं। कोणतेही डॉक्युमेंट घ्यायला आलं तर वेळेत मिळतात। ते कुठलाही जादा रक्कम घेतली जात नाही। वेळोवेळी सहकार्य मिळतं, मार्गदर्शन मिळतं त्यांचं। कागदपत्राविषयी काय वेळेवर मिळतात कागदपत्र, कोणतेही मागितले तरी वेळेवर मिळतात अर्ज केल्यानंतर। तिथले काय अधिकारी आहेत ते उद्धट वर्तणूक वगैरे करतात? नाही, अजिबात नाही। व्यवस्थित बोलतात, सहकार्य करतात। पैशाची वगैरे जादा मागणी काही पैशाची जादा मागणी नाही करत। काय नाव काय आपलं? माझं नाव चांगदेव नारायण दावणे, गाव गाव पंढरपूर तालुक्यातला देगाव। सेतूमध्ये काय आता काय कागदपत्र काढले का तुम्ही? हो, आता म्हणजे सेतू म्हणजे ती वारसागळे पत्र काढतो किंवा जाती दाखला काढतो। सगळं जे काही मी करायचं मी काय स्वरूपी सेतू मी काय मला काम देतो, सेतू देतो, कचेरी देतो। कुठल्याही अधिकाऱ्याने कधीही कुठली गोष्ट अडवलेली नाही। जी काय नियमानुसार जी काय त्यांचं जे काय पावतीची खर्च असतो तो खर्च ते घेतात आणि त्या नियमाने कागदपत्र देतात। आता जे जास्त पैसे मागणी करतील म्हणून सांगितलं जातं। नाही 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 नाही, हे चुकीचं। आता आम्ही आहे, मी 24 आहे घेऊ, माझं आता वय 64 वय आहे आता माझं। मग मी 24 कामं करतो आणि मी माझी स्वतःची कामं घेऊन येतो की माझ्या घराची जर कुठली कामं असली घरातली कामं आणतो किंवा माझा एखादा कोणशी असा माझ्या जर नडला बाबा चला तुमच्या ओळखीनं काम करून घ्या तर मी स्वतः येऊन कामं करून जातो। इथं असलेले कामगार देखील उद्धट बोलते, व्यसनी असं म्हणून कळलंय। नाही नाही नाही, उद्धट नाही किंवा काय नाही। आपण जर त्याला उद्धट बोललो तर ते आपल्या बोलणार ना। आपण चांगलं तर सारं जग चांगलं। हां, आणि ती उद्धट बोलतो म्हणजे आपण त्याला काय तर बोलल्यावर ते कोण लागला लेकरू तर बोलायचं म्हणतं लेकरू माघारी गुरकवत्या असं नसतंय। ते उद्धट कोण बोलत नाही कामगार बिमगार कोण। अगदी ते जे पद्धती कामं करते त्या आता लय गर्दी पडल्यावर एका बाराला छटछूट एक बार हो होतच असतंय। मग सगळंच पाठीमाग टाकून चाललं तर चालतंय। काही नेत्यांनी आता प्रशासनाला आता सहाय्य दिलंय की आम्ही आंदोलन करणार आहे म्हणून। नाही नाही नाही, आमच्या तर निदर्शनाला नाही बघा। तहसीलच्या विरोधात नाही नाही सेतूच्या विरोधात नाही नाही, सेतू विरोधात आंदोलन आम्ही तर करू शकत नाही। का करू शकत नाही तर आम्हाला जे काय 2 रुपये असते ती घेते ती एका नसलं तरी बी बरं नाना दादा म्हणजे पुन्हा आणून द्या म्हणते ते आम्हाला। जे आम्हाला जे घडलं ते आम्ही बोलणार ना। मग बाकीचं तर रिकामं आरोप करत तर काय चुकीचं आहे? आवडली खरं दुकाला पटायला म्हणतं 10 रुपये मागते गोळ्याला। नमस्कार, माझं नाव राम पाटील कोंडारकी। मी सेतूमध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासाठी प्रोसेसला टाकलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये मला तो उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे। कशासाठी आलता इथं? तेच झाले का बघण्यासाठी आलो होतो मी। ते म्हटल्या प्रोसेसला पडलेला आहे, जरा सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे म्हणत होते। कारण सेतूमध्ये पैसे जास्त मागणी करते जास्त? नाही नाही, जे रितसर आहे तेच माझ्याकडून पैसे काय पावती वगैरे काय आहे की पावती दाखव। होय, ठीक आहे पावती। त्यांनी जे रितसर जे आहे ते पैसे घेतले? याच्या व्यतिरिक्त काय पैसे घेतले का? नाही नाही, काय नाही घेतलेले। लोक म्हणतील की असे सांगतील की जास्त पैसे घेतले। आता मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की सेतूमध्ये 1 रुपये जास्त घेतलेला नाही। तुम्ही आता म्हणताय अनुभव घेतला, ह्या लोकांचं वर्तणूक वगैरे कसं आहे, बोलायला वगैरे चांगले आहेत काय, उद्धट नाही आहेत काय? कसं आहे, आपण पुढच्यांना व्यवस्थित बोललो तर पुढचे व्यवस्थित बोलतो। आपण जर त्यांना चुकीचं बोललो किंवा दरडावून बोललो तर ती शेवटी ते पण त्यांच्यामध्ये थोडं हे होणारच की ते चुकीचं। तसं काय मला आढळलेलं नाही आहे, चांगली आहे सुविधा। राजेंद्र महादेव फुगारे, राहणार कोंडारकी। सेतूमध्ये अगदी उत्तमरित्या कामकाज चालत आहे आणि काही लोक असतात की अशी विनाकारण बदनामी करायचं, ज्यांची कामं होत नाही ती मुद्दाम सेतूच्या नावावर आरडाओरड करायची,
तिथला एकदम स्टाफ चांगला आहे आणि व्यवस्थित पावतीनुसारच पैसे घेतात. ती एकही रुपया कमी जास्त घेत नाही ते आणि वेळेवर काम करते ती. अधिकारी वगैरे अजिबात नाही. तुम्हाला सांगितलं ना मी, जी उलट बोलते त्यांना उलट बोलणार. सगळा स्टाफ व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित कामकाज चालतंय. व्यवस्थित वेळेवर शाळेचा दाखला असो, उत्पन्नाचा दाखला असो, व्यवस्थित देतात वेळेवर. काय लोक तक्रार का करतात? तक्रार आता जी माणसं आगाऊ आहे ती तक्रार करणार. सरळ हा जी पुढारी लोक असते तीच तक्रार करणार ना. सर्वसामान्य माणूस तक्रार करायला जात नाही. सर्वसामान्य माणसाचं कामकाज इझिली होऊन जात आहे. पैसे वगैरे काय वाढवून घेतले जाते? अजिबात नाही. जेवढी पावते उत्पन्नाच्या दाखल्याला जेवढी पावते, शाळेच्या शिक्षणाची पावते जेवढी तेवढीच घेते ती. इतर 1 रुपयाही जास्त घेत नाही. दाखल्यांच्यासाठी अडवणूक केली जाते अजिबात नाही. दाखल्यांचं जेवढं उत्पन्नाचा दाखला जेवढा टायमिंग कालावधी आहे 10 दिवसाचा 5 दिवसाचा त्या कालावधीमध्ये दाखला दिला जातो. गावाचं नाव नांदुरे, बळीराम भिंगारे. मी कशासाठी आला होता माझ्या येशीपेशी दाखला काढण्यासाठी आलो होतो. निघाला ना? ज्याला पावती निघाली आहे त्यांचं काय ते मुदत आहे त्याप्रमाणे आम्ही तेवढ्या दिवसात तुम्हाला देऊ म्हणले. बरं. काय इथे पैसे जास्त घेतले? काय- काय काय नाही सुद्धा काय नाही. नाही, सेवा एकदम चांगली आहे. शाळेत काम होतं आमचं, असा जी वेळ लागत होती शेतू झाल्यापासून चांगलं काम होतं अगदी. लोक म्हणतील की पैसे जास्त काय नाही, आमचं तर काय नाही, कोण घेत नाही, काय नाही. वर्तणूक कसं येतं एकदम चांगली चांगली आहे एकदम- साहेबांची बोलणं हे एकदम आता टॉप म्हणजे आधार म्हणजे अडाणी माणूस असं तर त्याला समजावून सांगते नेमकं काय कसं करा, हे कसं भरा फॉर्म, ही सगळी सुविधा व्यवस्थित आहे. अडाणी माणसाला सुद्धा असं काय असं बाबा तू लिहे हे कर असं कर पद्धतशीर समजावून सांगते त्यांना. बाकी लोक आहेत ते आंदोलन करणार हे आहे. काय माहिती काय नाही, आमचं कसं आहे शाळेचं काम आलं की आम्ही तेवढं येणार, पण पाठीचं कोणाचं आमचे देखत आता काय झालेलं नाही त्याचं काय. विश्वजित कशासाठी आलं? ACBCचं कास्ट सर्टिफिकेट. काय सर्टिफिकेट? बरं. काय झालं की पैसे मागणी बिगणी काय केली काय? नाही अजून. बरं. कशाचं फॉर्म कशाचं जायचं? कास्ट सर्टिफिकेट त्याला आपले कसे हातात कशाचे? फॉर्म घेतला. काय इथलं अधिकाऱ्यांचं काय सांगणार आले? काय नाही काय म्हणले अधिकारी? करतो म्हणते. करतो म्हणले. मी उदयसिंह आनंदराव सावंत. गुजरात इन्फोटेक कंपनी ही गुजरात बेस्ड असून सेतूचं टेंडर त्यांच्याकडे गेलं असून त्यांच्या वतीने मी व्यवस्थापक म्हणून पंढरपूर सेतू कार्यालयात माझी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली असेल. आणि शासनाच्या आदेशानुसार जे काही दर आहेत त्या पद्धतीनं आपण फी आकारली जाते. इथं कुठल्याही प्रकारची जादाची मागणी केली जात नाही. आणि त्याचबरोबर 1 वर्षभर हे सेतू कार्यालय बंद होतं. 1 वर्ष बंद असल्यामुळं नागरिकांचे हाल होत होते. आता चालू गेली 1.5 महिन्यापूर्वी हे सेतू कार्यालय परत चालू झाले आहे आणि त्यातून नागरिकांची सोय होते. आणि जे काय शासनानं ठरवून दिलेले दरपत्रक आहेत त्या पद्धतीने आपण ते आकारणी केली जाते आपल्याकडून. लोकांचं असं देखील म्हणणं आहे की आपल्याच एम्प्लॉईज काय आहेत ते कामगार असतील कोणी असतील ते त्यांचं वर्तणूक गैरवर्तणूक असले देखील किंवा उद्धट वर्तणूक असले देखील बोललं जातं. नाही असं कोणीही नाही आणि तसं आढळून आल्यास आम्ही कारवाई करतो. व्यसनी असं देखील म्हणणं आहे. नाही तसं कारवाई करणार आम्ही त्या